राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांतजी जगताप आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। सर, आत्ताच तुम्ही पवार साहेबांची भेट घेतली, भेटीचं काय कारण, काय चर्चा नक्की झाली? नाही, या ठिकाणी आदरणीय पवार साहेब हे बऱ्याच दिवसानंतर पुण्यात आले, अर्थात एक 8-10 दिवसाच्या गॅप नंतर आलेत। साहेबांना भेट ही दैनंदिन आहे, पण त्याचबरोबर पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा आणि राज्यातली बरीचशी मंडळी साहेबांना भेटायला आली होती। साहेबांना भेटणं ही वेगळीच ऊर्जा देणारी नाही का पर्वणी असते। आणि त्याचबरोबर इथून पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, संघटनेची अजून चांगल्या प्रकारची बांधणी असेल, ह्या सगळ्याच गोष्टी घेऊन आम्ही पुढे जात आहोत। त्याच्यामुळे आजच्या भेटीमध्ये निश्चित संघटनात्मक बांधणी आणि अजून नव्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात कसं जाता येईल याचं मार्गदर्शन घ्यायलाच आम्ही या ठिकाणी येऊन गेलो। खरं तर काल एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक अशी टीका केली की माझ्यावरती सातत्याने हे विरोधक टीका करत राहिले, त्याची कुठेतरी मला सहानुभूती भेटली आणि त्याचा मला फायदा निवडणुकीमध्ये। हे बघा, माझं सोडा, पण देवेंद्रजी फडणवीसांना आणि सामान्य जनतेला सुद्धा माहिती की निकाल काय। त्याच्यामुळं हेराफेरी केल्यानंतर अशा प्रकारे कुठेतरी टीकेवर नका समाधान मानणं, या गोष्टी निश्चित चुकीच्या आहेत। आता या संदर्भातला नाही करून सगळ्या संस्थाच त्यांच्याकडून, ज्या काय संस्थांच्या माध्यमातून देश चालवला जातो त्या सगळ्या त्यांच्या ताब्यात आहेत। त्याच्यामुळे चित बी आपली पट बी आपली अशा प्रकारे ते नका खेळ खेळत आहेत। त्यांच्यावरच्या टीका करण्याचा अधिकार हा मलाच नाही, देशातल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे। त्याच्यामुळं टीका ही काय त्यांच्यावर एकट्यावर झाली नाही, टीका पवारसाहेबांच्यावर पण झाली आहे, देशाचे जे पंतप्रधान राहिले, जे मुख्यमंत्री राहिलेत राज्याचे, त्यांच्यावर सुद्धा झालेली। त्याच्यामुळे याच्यामध्ये नव्याने असं काही नाही, त्यांनी पक्ष फोडले, त्यांनी घरं फोडली, ही वस्तुस्थिती कालही होती, आजही आणि उद्या सुद्धा राहील। त्याच्यामुळं टीकांच्या माध्यमातून नाही का एवढं करून सुद्धा त्यांना यश मिळवलं, अशा प्रकारचं ते काय गवगाव करण्याचा प्रयत्न करतात, तो चुकीचा आहे। आता 10 तारखेला पवार साहेब त्या मरकडवाडीला जाणार आहेत का, अशी काही चर्चा पण आहे, तर काय? या ठिकाणी मरकडवाडीच्या ग्रामस्थांची एवढी चांगल्या प्रकारे निर्मळ इच्छा असताना सुद्धा फक्त दडपशाहीने प्रशासन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेब त्यांचं मनोधैर्य कायम राहावं यासाठी चाललेत, कारण की जे गाव आजही लोकशाही जपण्यासाठी पुढाकार घेते त्यांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो आदरणीय पवार साहेब या वयात सुद्धा सहन करणार नाही। पवार साहेब निश्चित त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि मला असं वाटतं की ही चळवळ मरकडवाडीतून राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या वाड्या वस्त्यांपर्यंत, नुसते गावच नाही तर वाड्या वस्त्यांपर्यंत नक्की पोहोचेल। शेवटचा प्रश्न विचारतो, खरं तर ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये तुम्ही खूप राज्यभर एक मोठं आंदोलन उभा करताय, ज्यावेळेस सध्या तुम्ही पवार साहेबांना भेटताय त्यावेळेस तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक उमेद भरण्यासाठी पवार साहेब तुम्हाला काय ऊर्जा देत आहेत? नाही, मुळात मी माझ्या राजकीय जीवनामध्ये 25-27 वर्षामध्ये मागच्या 2 निवडणुका झाल्या, 14ची आणि 19, त्यावेळेस सुद्धा पवार साहेबांना भेटलो, त्या साहेबांनी या संदर्भामध्ये आपल्याला लढायचंय, पुन्हा उभारी घ्यायची अशाच प्रकारची नाही का स्टेटमेंट दिली किंवा तशाच प्रकारचे आम्हाला पाठबळ देण्याचा प्रयत्न केला। पण 24च्या निकालामध्ये पवार साहेबांनी सुद्धा ही शंका व्यक्त केली, वस्तुस्थिती तशीच आहे की मॅनिप्युलेट केलेला नाही का हा सगळा निकाल आहे। त्यामुळे पवार साहेब या लढाईमध्ये आम्हाला निश्चित आमची पाठराखण करतात, त्याचबरोबर आम्हाला या संदर्भामध्ये ताकद देण्याचा प्रयत्न करतात। आम्ही ताकद घेऊनच पुढे जाऊ। पवार साहेब निश्चितच आमच्यासोबत उभे आहेत, आम्हाला लढायचंय, परत उभं राहायचंय, अशी ताकद आम्हाला पवार साहेब देत आहेत, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी प्रशांत जगताप यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।